पंचवटीतील अमृतधाम परिसरात श्री पूर्णेश्वर महादेव मंदिरात 3 दिवसीय महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न। बातमी नाशिक येथून। अमृतधाम परिसरातील लक्ष्मीनगर येथे असलेल्या श्री पूर्णेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 दरम्यान 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। उत्सवाची सुरुवात शनिवारपासून झाली। यात प्रथम दिवशी भस्म प्रदोष पूजा श्री कपालेश्वर महादेव भजनी मंडळ यांच्या अप्रतिम भजनाचे आयोजन केलेले होते। विविध धार्मिक विधींनी झाली। यामध्ये पूर्णेश्वर महादेवांची भस्म प्रदोष पूजा भक्तिभावात पार पडली। रात्री श्री कपालेश्वर महादेव भजनी व श्री शंकर महाराज मठ मंडळाच्या भक्तिरसात रंगलेल्या या भजनांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले। महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी श्री पूर्णेश्वर महादेवांचा नगर भ्रमण परिसरात भव्य मिरवणूक व महाआरती मोठ्या आनंदात पार पडली। रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। श्री पूर्णेश्वर महादेवांची 103वी सोमवार शृंगार आरती मोठ्या भक्तिभावात पार पडली। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। हर हर महादेवाच्या जयघोषात आरती संपन्न झाली। तसेच महाशिवरात्रीनिमित्त पालखी नगर भ्रमण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य मिरवणुकीत देवदेवतांच्या हिंदू धर्मीय गाण्यांच्या आणि भगव्या पताकांच्या साक्षीने पालखीने लक्ष्मीनगर व अमृतधाम परिसरात नगर प्रदक्षिणा केली। नागरिकांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले। या 3 दिवसीय उत्सवात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले असून अनेक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले। या मंदिरात प्रत्येक सोमवारी सोमवार शृंगार आरती व भजनांचा कार्यक्रम होत असतो। यामध्ये शिवलिंगावर विविध देवदेवतांचे शृंगार करून त्यांची आरती करण्यात येते। आतापर्यंत मंदिर प्राणप्रतिष्ठेपासून एकूण अखंडित अशा 103 सोमवार शृंगार आरती पार पडत आहेत। संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री पूर्णेश्वर महादेव मंदिर नियोजन समिती अमृतधाम यांच्या वतीने करण्यात आले होते। समितीच्या सेवेकऱ्यांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजन करत उत्सव यशस्वीरित्या पार पाडला। 3 दिवस चाललेल्या या महाशिवरात्री उत्सवामुळे पंचवटी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। जय बोले। आम्ही सर्व पूर्णेश्वर महादेव मंदिर नियोजन समिती आम्ही मागील वर्षीप्रमाणे देखील यावर्षी श्री पूर्णेश्वर महादेवांचा महाशिवरात्री उत्सव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा सोहळा 3 दिवसांचा आहे। त्यामध्ये आपण पहिल्या दिवशी श्री पूर्णेश्वर महादेवांची प्रदोष पूजा, त्याचप्रमाणे श्री कपालेश्वर महादेव भजनी मंडळ यांचा भजनांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी श्री पूर्णेश्वर महादेवांचे पालखीचे नगर भ्रमण तसेच भव्य अशी मिरवणूक आपण आपल्या परिसरातून काढलेली होती। आज महाशिवरात्रीचा 3रा दिवस, आमच्या उत्सवाचा 3रा दिवस। आज आपण या ठिकाणी महाप्रसादाचे 12 ते 4 वाजेच्या दरम्यान आयोजन केलेले आहे। त्याचप्रमाणे समाजाप्रती व एक सामाजिक बांधिलकी या उपक्रमांतर्गत आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केलेले आहे। त्याचप्रमाणे आम्ही या सर्व नियोजन समितीने एक यावर्षी संकल्प केलेला आहे की आपली जी गोमाता आहे, आपल्या हिंदू धर्माचं एक दैवत आहे गोमाता, कमीत कमी एक गोमाता दत्तक घ्यायची व तिचे आपल्याला संरक्षण करायचे, हा संकल्प यावर्षी आम्ही केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या पंचवटी परिसरात जवळपास पूर्व भागामध्ये कुठेही महादेवांचा शृंगार होत नाही, तर आमच्या समितीतर्फे प्रत्येक सोमवारी या ठिकाणी श्री पूर्णेश्वर महादेवांची सोमवार शृंगार आरतीचे देखील आम्ही या ठिकाणी आयोजन करत असतो। आमच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेपासून आत्तापर्यंत जवळपास आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी आमची अखंडित अशी 103वी सोमवार शृंगार आरती या ठिकाणी पार पडत आहे व आम्ही मंदिर प्राणप्रतिष्ठेपासून एकच वर्षाच्या आतमध्ये जवळपास 5.25 किलोचा चांदीचा श्री पूर्णेश्वर महादेवांचा चांदीचा मुखवटा जनतेच्या सेवेकऱ्यांच्या व शिवभक्तांच्या सहकार्याने आणि श्रद्धेने आम्ही बनवलेला आहे आणि त्याची अखंडितपणे आमच्याकडनं सेवाही चालू आहे। तर आम्ही सर्वांना देखील विनंती करतो की आपला धर्म वाढवण्यासाठी व हिंदू धर्म जपण्यासाठी सर्वांनी देखील असा प्रयत्न करावा। धन्यवाद। आज म्हणजे आपल्या ह्या समितीतर्फे महादेवाची आज म्हणजे पूजा पुन्हा अभिषेक झालेला आहे। म्हणजे आपण पाहतो आजूबाजूला की गो हत्या म्हणजे आपल्या गायीची हत्या व्हायला नको, कारण गाडीमध्ये अनेक आपल्या गाई म्हशी आणि त्यांची हत्या होती, ती आपल्या देशामध्ये थांबली पाहिजेत।
त्या दृष्टीने ह्या समितीचा जो प्रयत्न आहे तो खूप चांगला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना जय भोले. गेल्या 3 वर्षापासून आपल्या अमृतधाम परिसरात श्री पूर्णेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी सोमवारी आरतीचं आयोजन करून सगळ्यांना आरतीसाठी आवाहन करत असतं. त्याच्यात बालगोपाळ सगळे आरतीमध्ये सहभागी होतात. आरती झाल्यानंतर या ठिकाणी मंदिरातर्फे भजनांचा कार्यक्रम देखील होत असतो. सर्वजण भजनांचा देखील आनंद घेत असतात. 2026 महाशिवरात्रीनिमित्त 3 दिवसांचा आपण कार्यक्रम ठेवलेला होता. त्यात शनिवारी प्रदोष पूजा आणि त्यानंतर कपालेश्वर महादेव मंदिर यांच्यातर्फे भजनांचा कार्यक्रम होता. रविवारी 15 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या अमृतधाम परिसरामध्ये नगर भ्रमण पालखीचं होतं. त्याच्यानंतर आज 16 फेब्रुवारी रोजी आपण दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी मंदिरात दर्शनाचा लाभ घ्यावा. मी या मंडळाचं एक कौतुक करायची इच्छा होते म्हणून मी बोलतोय. कारण की हा कार्यक्रम 2 वर्षापासून आणि हा 3ऱ्या वर्ष आहे. एवढ्या जोमाने एवढ्या उत्साहाने होतोय. 2 दिवस मी पाहिलं ते भारावून गेलो मी एकदम. रात्री 2-2 वाजेपर्यंत चालू होतं कार्यक्रम आणि तरुण पिढी एवढं उत्साहाने काम करते हेच खूप आश्चर्य वाटतं. आणि शांततेचा प्रश्नच येत नाही. शिस्तबद्ध म्हणजे एकदम सिस्टमॅटिक. कारण की लग्न कार्य सुद्धा एवढं शिस्तबद्ध होत नाही. मी रेखा रत्नाकर लालसरे, साईनगर. हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आम्ही सण साजरे करतो. आता 2 दिवसापासून आमचा कार्यक्रम चालू आहे. कालची मिरवणूक अत्यंत उत्साहाने पार पडली. महाशिवरात्रीचा कार्यक्रम पण चांगला झाला. आज आमच्या इथं आरती महाप्रसाद याचा कार्यक्रम आहे. मंदिरात रोज आरती होते. दर आरतीला सगळेजण हजर असतात. दर सोमवारी सगळेजण येतात. सोमवारी शृंगार आरती असते. सालाबादप्रमाणे याही वर्षी पूर्णेश्वर महादेव नियोजन समितीतर्फे या ठिकाणी भव्य दिव्य असा शिवरात्री महोत्सव साजरा करण्यात येत आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम हा चालू होता. त्यापैकी पहिला दिवस 14 तारीख हा भस्मपूजा व भजन संध्या हा कार्यक्रम होता. तसंच दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच आज भव्य दिव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा व आलेल्या सर्व भाविकांचे पूर्णेश्वर महादेव नियोजन समितीतर्फे सहर्ष स्वागत करतो.